नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझं चॅनल पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये। आज आपण बघणार आहोत मस्त गरमागरम सूप। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण आज आपण कोणकोणते सूप बघणार आहोत? तर आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे सूप बघायचे आहेत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्यापूर्वी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा आणि एक लाईक नक्की द्या। आता आपण बघूया पौष्टिक असं मोड आलेल्या मुगाचं सूप। इथे मी 1 कप मूग म्हणजे साधारण वजनी प्रमाणात 200 ग्रॅम मूग भिजत घालून त्याला अशा प्रकारे मोड आणले आहेत। हे मोड येण्यासाठी साधारण 2 दिवस इतका वेळ लागलेला आहे। आता याला मी व्यवस्थितपणे कुकरमध्ये 4 शिट्ट्या देऊन शिजवून घेतले। मूग व्यवस्थित शिजले गेलेले आहेत। आता हे मी एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या, 1 ते 1.5 इंच आलं घालून याची आपण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थितपणे बारीक पेस्ट अशी झालेली आहे। आता एका कढईमध्ये मी साधारण 2 ते 3 चमचे होईल इतपत तूप घेतलेलं आहे। तुम्हाला आवडत असेल तर तेलाचाही वापर करू शकता। तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकले अर्धा चमचा जिरे आणि थोडेसे तीळ, अगदी चिमूटभर मोहरी आणि हे सगळं आपल्याला अगदी व्यवस्थितपणे फ्राय होऊ द्यायचं आहे। फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकले लसणाची पेस्ट साधारण 1 चमचा आणि आता आपण हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून याला फ्राय होऊ द्यायचं आहे। हे फ्राय झाल्यानंतर मी त्यामध्ये टाकले पाव चमचा हळद आणि पाव चमचा हिंग आणि हे आपण एकदा मिक्स करून घेऊया। हे मिक्स व्यवस्थित झालं की आता आपण यामध्ये टाकणार आहोत जी आपण मोड आलेल्या मुगाची पेस्ट बनवली होती ती यामध्ये ऍड केली आहे आणि आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आधी साधारण 1 कप मोड आलेल्या मुगामध्ये आपण 1 ते 1.5 लिटर सूप बनवू शकतो। 1 ते 1.5 लिटर जरी पाणी घातलं तरीही हे सूप थोडंसं दाटसर होतं। जर तुम्हाला पातळ कन्सिस्टन्सीमध्ये हे सूप आवडत असेल तर तुम्ही जास्त पाणी ऍड करू शकता। आता इथे मी सुरुवातीला फक्त अर्धा ते पाऊण लिटर पाणी घातलंय आणि लक्षात ठेवा नेहमी आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। त्यामुळे कुकिंग प्रोसेस आपली थांबत नाही, ती कंटिन्यू चालू राहते। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेही यामध्ये ऍड केले। तुम्हाला याही पेक्षा जर पातळ सूप आवडत असेल तर तुम्ही अजून पाणी ऍड करू शकता। हे सूप अतिशय टेस्टी असतं, शिवाय आपल्या आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगलं आहे। यामध्ये प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण सर्वाधिक आहे। आता मी यामध्ये घालते चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण आधीच मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळे काळी मिरीचा वापर करताना थोडा जपून करा। यानंतर मी इथे 1 लहान चमचा काळी मिरी पावडर वापरलेली आहे आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। सोबतच 1 छोटा चमचा मी भाजून बारीक केलेल्या जिऱ्याची पावडर घातली आहे। सोबतच 1 लहान चमचा धने पावडर ही घातलेली आहे आणि मस्त चटपटीत टेस्ट येण्यासाठी मी थोडंसं चिली फ्लेक्स ही घातलेला आहे। हे पूर्णतः ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही अजिबात घालू नका। आणि हे आपलं गरमागरम वाफाळतं मस्त असं पौष्टिक मुगाचं सूप तयार आहे। आता आपण बघणार आहोत नाचणीचं सूप। हे आपल्यासाठी हेल्दीही आहे, शिवाय ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांना वेट लॉससाठी एक उत्तम पर्याय आहे।
सुरुवातीला मी इथे अर्धा कप नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता 1 कप पाणी घालून याची एक स्लरी बनवून घ्यायची आपल्याला आणि ही आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया। माझ्या नाचणीच्या पिठामध्ये थोडंसं ज्वारीचं पीठ मिक्स असतं, त्यामुळे हे नॉर्मल नाचणीच्या पिठा इतकं चॉकलेटी दिसत नाही किंवा डार्क कलर याला येत नाही, थोडासा पांढरट कलर येतो। आता मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये 1 इंच दालचिनी आणि 2 हिरव्या मिरच्या घातल्यात। हे दोन्ही थोडंसं फ्राय झालं की त्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या मी चिरून घातलेल्या आहेत। तुम्ही हवं तर किसून किंवा ठेचून सुद्धा घालू शकता। त्यानंतर 1 इंच किसलेलं आलं घातलंय आणि हे आता आपण व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे। हे नाचणीचं सूप थंडीमध्ये खूपच आपल्याला मदत करतं। शिवाय ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांनी जर सलग 5 ते 6 दिवस हे सूप घेतलं तर त्यांना खूप मदत होते। आता हे सगळं फ्राय झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे, मी मध्यम आकाराचा कांदा घेतलाय आणि हे सुद्धा आपण फ्राय करून घ्यायचंय। यानंतर साधारण पाव कप बारीक चिरलेलं गाजर, त्यानंतर पाव कप शिमला मिरची घातली आहे। तुम्ही हवं तर चॉपरच्या साहाय्याने सुद्धा बारीक करू शकता आणि हे आपण फ्राय करून घेऊया। थोडंसं कच्चेपण कमी झालं की मग त्यामध्ये आपण पाव कप मटार घालायचे आहेत आणि थोडे स्वीटकॉर्न सुद्धा घालायचे आहेत। जर तुम्हाला यापैकी कुठल्या भाज्या आवडत नसतील तर तुम्ही स्किप ही करू शकता। तुम्ही यामध्ये बीन्स सुद्धा ॲड करू शकता। आता हे आपण व्यवस्थितपणे फ्राय केल्यानंतर थोडीशी हिंग पावडर घातली आहे मी आणि हे आपण मिक्स करून घेऊया। मुलं जर नाचणीचं आंबील वगैरे पीत नसतील तर तुम्ही अशा प्रकारे नाचणीचं सूप त्यांना देऊ शकता। सगळ्या भाज्या व्यवस्थितपणे फ्राय झाल्यानंतर ही नाचणीची स्लरी मी यामध्ये ॲड केली आहे आणि याला आपण 2 ते 3 मिनिटं सतत मिक्स करायचं आहे। त्यानंतर मी इथे अर्धा लिटर पाणी घालते आणि पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया। त्यानंतर आता यामध्ये मी अर्धा टीस्पून काळी मिरी पूड घातली आहे। हे सूप खरोखरच खूप पौष्टिक असतं। यामध्ये असलेले फायबर्स आपल्या शरीराला मदत करतात। आता मी वरून कांद्याची पात घालते बारीक चिरलेली आणि आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। मी थोडंसं ज्वारीचं पीठ ॲड केलं होतं त्यामुळे हे थोडंसं पांढरट दिसतंय, पण नॉर्मली नाचणीचं सूप हे थोडं चॉकलेटी डार्क चॉकलेटी कलरचं होतं। आता मी यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे। वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि हे शिजल्यानंतर तुम्ही बघू शकता हे एकदम दाटसर झालेलं आहे। आता पुन्हा याला आपण 5 मिनिटं उकळी येऊ द्यायची आहे। व्यवस्थित उकळी आली की हे आपलं एकदम पौष्टिक असं नाचणीचं सूप पिण्यासाठी तयार आहे। आता आपण बघणार आहोत पौष्टिक असं मोड आलेल्या मिक्स कडधान्यांचं सूप। ह्या सूपमुळे आपल्याला वजन कमी करण्यासाठी सुद्धा मदत होते। तसंच जर मुलं कडधान्य खात नसतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हे सूप एकदम लाभदायक आहे। इथे मी 1 कांदा घेतलाय, 1 टोमॅटो, 1 इंच आलं, 15 ते 20 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर हे घेतलेलं आहे आणि कोथिंबीर सोडून बाकी सगळं आपण हे मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे। आता एका भांड्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तूप घेतलेलं आहे। तूप गरम झालं की आपण ही कांदा, टोमॅटो, मिरची, आलं ही पेस्ट आपण यामध्ये घालायची आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे, कारण जे आपण साहित्य घेतलं होतं ते पूर्णपणे कच्चं होतं। आता मी इथे
2 कप मोड घेतलेत, ज्यामध्ये मूग, मटकी, छोले, मसूर अशी सगळी कडधान्य आहेत. त्यांना मी 2 दिवसांपूर्वी भिजत ठेवलं होतं. भिजल्यानंतर यामधलं सगळं पाणी काढून याला व्यवस्थितपणे झाकून ठेवलं होतं आणि मग त्यांना छान मोड आलेत. आता त्यांची मी पेस्ट करून घेते. गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि ही पेस्ट आता मी फ्राय करण्यासाठी या भांड्यात ॲड केलेली आहे. आता याला आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया, कारण हे सुद्धा आपण कच्चेच मोड वापरले आहेत. तुम्ही हवं तर हे मोड शिजवून सुद्धा घेऊ शकता. जर मोड शिजवून घेतले तर इथे फ्राय करण्याची गरज नाही आहे. आता मी यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिक्स करून घेते पुन्हा एकदा. एक कप जर मोड असतील तर त्यापासून तुम्ही 1 ते 1.5 लिटर सूप बनवू शकता आणि हव्या त्या कन्सिस्टन्सीनुसार पाणी कमी जास्त सुद्धा करू शकता. मी या सूपसाठी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता मी यामध्ये 1 लिटर गरम पाणी घातले आणि हे आपण मिक्स करून घेऊया. हे सूप खरोखर खूपच आपल्यासाठी चांगलं आहे. आपल्या आरोग्यासाठी याचे खूप फायदे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी तेही पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. सूपची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झाली आहे. आता आपण यामध्ये बाकीचे मसाले सुद्धा घालूया. त्यासाठी मी इथे 1 टीस्पून ओवा घातलेला आहे, 1 टीस्पून धनेपूड आणि 1 टीस्पून जिरेपूड घातलेली आहे. सोबतच 1 टीस्पून गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा मी इथे चिली फ्लेक्स घातलेले आहेत. जर तुम्हाला चिली फ्लेक्स घालायचे नसतील तर तुम्ही ते स्किपसुद्धा करू शकता. आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतोय. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि तुम्ही डायटिंग करत असाल तर हे सूप तुम्ही जर सलग 8 दिवस घेतलं तर तुमचं वजन कमी होण्यास सुद्धा मदत होते. आता मी वरून घालते बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा एकदा मिक्स करते. आता आपल्याला याला साधारण 10 मिनिटं उकळायचं आहे. आता मी यामध्ये अर्धा चमचा साधं मीठ आणि 1 चमचा काळं मीठ घालते आणि हे मी मिक्स करून घेते. उकळी आल्यानंतर हे आपलं गरमागरम मिक्स कडधान्यांचं सूप तयार आहे. तर आता मैत्रिणींनो, आपण बघूया मिक्स व्हेज सूप. सूपला सुरुवात करण्याआधी आपण त्याचा स्टॉक तयार करून घेऊया. आणि स्टॉकसाठी मी इथे कांद्याच्या पाकळ्या, बारीक चिरलेला कांदा, थोडासा गाजर, सिमला मिरची, मक्याच्या कणसाचे धागे आणि देठासहित कोथिंबीर घेतली आहे. आणि हे सारं मी 2 लिटर पाण्यामध्ये घालून उकळून घेते. आता याला आपल्याला व्यवस्थितपणे उकळून घ्यायचं आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि हे उकळून अर्ध झालं की आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे गाळून घ्यायचं आहे. पाण्याचा इथे कलर बदललेला आहे, बघू शकता तुम्ही. पाण्याचा कलर चेंज झाला की समजायचं आपला हा स्टॉक तयार आहे. तर आता मी एका पॅनमध्ये
1 टेबलस्पून बटर घेतले आणि त्याचसोबत 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 1 इंच किसलेलं आलं, 15 ते 20 किसलेल्या लसूण पाकळ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तुम्ही हवं तर मिरचीची पेस्ट सुद्धा इथे वापरू शकता. हे सारं व्यवस्थित फ्राय झालं की एक बारीक चिरलेला कांदा मी यामध्ये फ्राय करून घेते. कांदा व्यवस्थित फ्राय होत असतानाच आपण यामध्ये बाकीच्या भाज्या सुद्धा घालायच्या आहेत. आता मी यामध्ये घातलीये पाव कप शिमला मिरची बारीक चिरलेली आणि याला सुद्धा मी कांद्यासोबत फ्राय करून घेते. आता आपण यामध्ये घालायचं आहे पाव कप गाजर, पाव कप फ्लॉवर आणि हे आपण पुन्हा फ्राय करून घेतोय. जेवढ्या भाज्या तुमच्या घरी अवेलेबल असतील त्या साऱ्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. बीन्स, मशरूम हे सुद्धा तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. आता यानंतर मी यामध्ये ऍड करते पाव कप चिरलेला कोबी आणि हे आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेतोय. भाज्या व्यवस्थित फ्राय झाल्या पाहिजेत. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते. आणि हे सारं आपण मिक्स करून घेऊया. आता आपल्या या भाज्या शिजलेल्या आहेत. तर आता मी त्यामध्ये अर्धा चमचा पांढरी मिरीपूड घातलीये. हे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये स्टॉक घालायचा आहे आणि हे पुन्हा आपण मिक्स करून घेतोय. आता मी यामध्ये कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घेतली आहे. कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीसाठी मी 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि त्यामध्ये पाणी मिक्स करून ही स्लरी बनवून घेतलेली आहे. आता ही स्लरी सुद्धा आपण या सूपमध्ये ऍड करूया. सूपला छान उकळी आलेली आहे. वरून मी भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर घातली आहे. सोबतच मॅगी मॅजिक मसाल्याचं 1 पॅकेट इथे मी घातलेलं आहे. यामध्ये चटपटीतपणा खूप छान येतो या सूपला. आणि हे मी मिक्स करून घेते. त्यानंतर मी इथे अर्धा लिंबू पिळून घेते. आणि आता मी यामध्ये उकडलेले स्वीट कॉर्न घालते. तुम्ही हवं तर हिरवे मटार सुद्धा घालू शकता. यामधील जर कुठलं साहित्य तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर ते तुम्ही स्किप सुद्धा करू शकताय. आणि हवं तर अर्धा चमचा इथे सोया सॉस सुद्धा ऍड करू शकता. उकळी आल्यानंतर हे आपलं व्हेजिटेबल क्लिअर सूप गरमागरम पिण्यासाठी तयार आहे. आता आपण पाहूया मस्त असं लेमन कोरिएंडर सूप. आता एका कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मी किसलेलं आलं घातलंय आणि 1 चमचा किसलेला लसूण घातलेला आहे. 2 हिरवी मिरची घातलेली आहे. हे आपल्याला व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही हवं तर आलं आणि लसणाचे अगदी बारीक असे तुकडे सुद्धा करू शकता. आणि इथे मी भरपूर अशी देठासहित कोथिंबीर घेतलेली आहे. देठामुळे ना सूपला खूप छान चव येते. आणि हे सूप थंडीमध्ये जेव्हाही सर्दी खोकला होतो तेव्हा हे सूप खूप छान लागतं. किंवा जेव्हा आपल्या तोंडची चव जाते तेव्हा ह्या सूपमुळे खूप आपल्याला आराम मिळतो. साधारण 2 मिनिटात हे सगळं फ्राय झाल्यानंतर आता आपण यामध्ये पाव कप कांदा, पाव कप गाजर, पाव कप कोबीज
हे सगळं घालून व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला साधारण 5 मिनिटं आपण फ्राय करून घ्यायचं आहे. आणि मुलं जर कोणत्या भाज्या खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे सूप सुद्धा त्यांना बनवून देऊ शकता. असं जर चटपटीत आंबट गोड असं सूप असेल ना तर कोणीच नाक मुरडणार नाही, सगळे आवडीनं खातील. आता मी यामध्ये 4-5 चमचे कांद्याची पात आणि 4 चमचे सिमला मिरची घातलेली आहे. सूपसाठी भाज्या या बारीक चिरलेल्याच असाव्यात. आता यामध्ये मी पाव कप स्वीटकॉर्न घातलेले आहेत. तुम्ही हवं तर हे शिजवून सुद्धा घेऊ शकता, पण मी इथे कच्चेच वापरलेत. हे एकदा व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झाले की आता आपण यामध्ये व्हेजिटेबल स्टॉक ॲड करायचा आहे. व्हेजिटेबल स्टॉक कसा करायचा हे मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही आधीचे व्हिडिओ चेक करा. आता ह्या भाज्या आपल्या व्यवस्थित फ्राय झालेल्या आहेत. आपण यामध्ये साधारण 1 लिटरवर व्हेजिटेबल स्टॉक ॲड करूया. तुम्ही नॉर्मल पाणी सुद्धा यामध्ये ॲड करू शकता. आता यामध्ये मी अर्धा टेबलस्पून डार्क सोया सॉस घालते. यामुळे कलर खूप छान येतो आणि चवही बदलते. सूपला दाटसरपणा येण्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअरची अशी स्लरी बनवून घेतलेली आहे. आता मी यामध्ये 2 टेबलस्पून लिंबू रस घालते. सोबतच अर्धा टीस्पून काळी मिरी पूड घालते. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि याला आपण चांगलं उकळू देऊया. आता तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. एक साधारण उकळी आली की यामध्ये आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी घालायची आहे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे खूप छान सूप आपलं दाट बनतं. या थंडीमध्ये तुम्ही हे एकदा नक्की बनवून बघा. आणि आता वरून मी भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे, कारण आपल्या सूपचं नावच आहे लेमन कोरिएंडर सूप, मग कोरिएंडर तर हवंच ना. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. साधारण 5 ते 10 मिनिटं याला आपण व्यवस्थित उकळू द्यायचं आहे. आता मी मीठ थोडं कमी होतं म्हणून पुन्हा थोडंसं मीठ घातलेलं आहे. आणि हे आपलं लेमन कोरिएंडर सूप रेडी आहे. वरून आपण सजावटीसाठी कांद्याची पात घालतोय. तर गरमागरम लेमन कोरिएंडर सूप तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. आता आपण बघूया मस्त दाटसर असं स्वीट कॉर्न सूप. मी येथे एका पातेल्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 कांदा बारीक चिरून घातलेला आहे. त्याचसोबत आपल्याला इथे एकूण 1.5 कप स्वीटकॉर्न वापरायचे आहेत. त्यापैकी अर्ध्या कप स्वीटकॉर्नची मी पेस्ट बनवणार आहे आणि 1 कप स्वीटकॉर्न आपल्याला अखंड वापरायचे आहेत. तर इथे आता कांदा व्यवस्थित आपल्याला फ्राय झालेला दिसतोय.
तर यामध्ये मी 1 कप स्वीटकॉर्न ॲड करते आणि हे सुद्धा आपण व्यवस्थित तेलावर फ्राय करून घेऊया. स्वीटकॉर्न जर तुम्ही शिजवून घेतले असतील तर तेलामध्ये फ्राय करायची अजिबात गरज नाही आहे. अर्धा कप स्वीटकॉर्नची ही प्युरी तयार आहे आणि हे स्वीटकॉर्न सुद्धा फ्राय होतच आहेत. साधारण एक 4 ते 5 मिनिटं लागतात ह्यांना तेलावर फ्राय होण्यासाठी. आता आपण यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. तुम्ही हवं तर किसून किंवा बारीक चिरून सुद्धा घालू शकता. हे सुद्धा आपण फ्राय करून घेऊया. आणि यामध्ये 2 ते 3 हिरवी मिरची आपल्याला घालायची आहे. माझ्या घरी लहान मुलं आहेत त्यामुळे मी मिरची थोडीशी मोठीच ठेवते. तुम्ही हवं तर बारीक चिरून सुद्धा घालू शकता किंवा पेस्ट सुद्धा ॲड करू शकता. आता इथे तुम्ही बघू शकता स्वीटकॉर्न छान असा फ्राय झालेला आहे. तर आता आपण यामध्ये बाकीच्या भाज्या सुद्धा घालूया. 2 ते 3 मोठे चमचे मी गाजर घालते आणि 2-3 मोठे चमचे मी सिमला मिरची सुद्धा यामध्ये घातलेली आहे. जास्त फ्राय करायचं नाही आहे कारण सूप पिताना थोडंसं क्रिस्प आपल्याला किंवा क्रंच आला पाहिजे. आता आपण यामध्ये स्वीटकॉर्नची पेस्ट जी आपण बनवली होती ती घालायची आहे आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे सूपला थोडासा दाटसरपणा येईल आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये मी त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी यामध्ये ॲड करते. आता मी यामध्ये 1 लिटर गरम पाणी घालते. गरम पाणी जर वापरलं तर या सूपची कुकिंग प्रोसेस थांबणार नाही आणि सूप लवकर बनेल. तसं जर तुम्ही थंड पाणी घातलं तर सूप बनायला थोडासा वेळ लागू शकतो. आता सूपला अजून थोडंसं दाटसर बनवण्यासाठी मी इथे 3 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि अर्धा कप पाणी मिक्स करून घेते आणि ह्याची एक छान अशी स्लरी बनवून घेते. आता या सूपला एक उकळी आली की आपण ही स्लरी यामध्ये ॲड करायची आहे. आता मी त्यामध्ये 1 टीस्पून काळी मिरी पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही स्लरी घालते. तुम्ही इथे बघू शकता सूपला खूपच छान दाटसरपणा आलाय आणि कलर तर 1 नंबरच आलेला आहे. आता मी इथे चवीनुसार मीठ घालते आणि अगदी थोडीशीच साखर घालून घ्यायची आहे. साधारण 1 ते 2 चमचे मी इथे साखर घातली आहे. त्यामुळे काय होतं सूपचा गोडवाही वाढतो आणि चवही खूप छान येते. कारण आपण हे स्वीटकॉर्न सूप बनवतोय. तर मैत्रिणींनो, हे आपलं गरमागरम मस्त असं स्वीटकॉर्नचं सूप पिण्यासाठी रेडी आहे. आता आपण बघणार आहोत अतिशय पौष्टिक असलेलं शेवग्याचं सूप. इथे मी 6 ते 7 शेवगा घेतल्यात आणि या शेवग्याच्या शेंगांची आपण अशा प्रकारे थोडी थोडी साल काढून घ्यायची आहे. तुम्ही हवं तर याचे लहान लहान तुकडे करून ही त्याची साल काढून घेऊ शकता. अशा प्रकारे साल काढून आपण त्या शेवग्याला पटकन शिजण्यासाठी मदत करतोय. आणि आता त्या शेवग्यासोबतच 1 कांदा, 1 टोमॅटो, 10 ते 12 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि हे सारं आपण कुकरमध्ये थोडं पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी मी शेवगा घातलाय आणि त्यानंतर हे सारं बाकीचं मी साहित्य घालते.
हे सूप खरोखर आपल्या आरोग्यासाठी खूपच चांगलं असतं. शिवाय मुलं जर शेवग्याच्या शेंगा खात नसतील तर तुम्ही त्यांना अशा प्रकारे सूप बनवून देऊ शकता. आता वरून मी थोडंसं पाणी घातलंय आणि याला 5 ते 6 शिट्ट्या देते. आता इथे तुम्ही बघू शकता हा शेवगा अगदी व्यवस्थित शिजलाय. आता कुकरमध्ये शिजवून घेतलेले हे सारं साहित्य आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतोय आणि त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला. तुम्ही हव्या त्या कन्सिस्टन्सीनुसार पातळ किंवा घट्ट बनवू शकता आणि ते इथे मी एका चाळणीवर गाळून त्याचा पल्प काढून घेणार आहे. शेवग्याच्या ज्या शिरा असतात त्या थोड्याशा निबर असतात आणि त्यामुळे आपल्याला त्या काढून टाकायच्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे या फक्त शिरा बाजूला राहिलेल्या आहेत आणि एवढा पल्प माझा मिळालाय. तर आता एका पातेल्यामध्ये मी 3 ते 4 चमचे लोणी घेतलेला आहे. हे लोणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घातलाय. त्याचसोबत अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हे आपण मिक्स करून घेऊया. त्यानंतर आता आपण यात शेवग्याचा जो आपण काढलेला पल्प होता तो यामध्ये घालायचा आहे. मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं होतं. सोबतच 1 छोटा चमचा मी काळी मिरीची पूड घातली आहे, 1 चमचा धनेपूड आणि 1 चमचा जिरेपूड ही घातलेली आहे. सोबतच अर्धा चमचा मी चाट मसाला घातलाय आणि चवीनुसार मीठही घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे मी मिक्स करून घेते. तुम्हाला हव्या त्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. वरून आता मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि याला आपण 5 ते 10 मिनिटं उकळून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, हे आपलं शेवग्याचं सूप गरमागरम पिण्यासाठी तयार आहे. आता आपण बघणार आहोत मस्त चमचमीत असं कुरकुरीत नूडल्सने भरलेलं मंचाव सूप. तर आता मंचाव सूप बनवण्यासाठी सुरुवातीला आपण स्टॉक बनवून घेऊयात, व्हेजिटेबल स्टॉक. आणि त्यासाठी मी इथे 1 लिटर पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे कांदा, 2-3 चमचे कोबी, 2-3 चमचे गाजर, शिवाय 2 चमचे सिमला मिरची आणि पाव कप देठासहित कोथिंबीर घातली आहे. आता हे आपण साधारण 20 ते 25 मिनिटं चांगलं खळखळून उकळून घ्यायचं आहे. पाण्याला हळूहळू उकळी येते. हे सगळं एकदा मी व्यवस्थितपणे मिक्स करून घेते आणि याला आपण 20-25 मिनिटं उकळून हे साधारण अर्ध होईपर्यंत वाट बघूया. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हे सूप खूप आवडतं. रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेल्यानंतर सर्वांचीच फरमाईश असते की मला मंचाव सूप हवं. तर त्याच रेस्टॉरंट स्टाईलने आज आपण हे मंचाव सूप बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. आता हा स्टॉक उकळून तयार आहे. इथे तुम्ही बघू शकता याचा कलर सुद्धा बदललेला आहे आणि आता आपण याला व्यवस्थितपणे गाळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपला व्हेजिटेबल स्टॉक तयार आहे. आता मंचाव सूपमध्ये चाऊचा अर्थ नूडल्स असा असतो. तर आता आपण नूडल्स तयार करून घेऊया. 1 लिटर पाणी मी उकळण्यासाठी ठेवले. त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल आणि 1 टीस्पून मीठ घातलेलं आहे. पाणी उकळल्यानंतर यामध्ये मी 100 ग्रॅम नूडल्स घालते आणि हे थोडंसं ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून नूडल्स सगळ्या सेपरेट होतील. नूडल्स शिजवताना नक्की लक्षात ठेवा
30 सेकंद आपल्याला गॅस हाय फ्लेमवर ठेवायचा आहे आणि 2 ते 2.5 मिनिटं लो फ्लेमवर ठेवायचं आहे. हे नूडल्स शिजवण्यासाठीचं परफेक्ट टायमिंग आहे. आता नूडल्स शिजून तयार आहेत, ते आपण गाळून घेऊया. आणि नूडल्सची कुकिंग प्रोसेस थांबवण्यासाठी त्याच्यावर थंड किंवा रूम टेम्परेचरवरचं पाणी घालायचं आहे, नाहीतर नूडल्स ओव्हर कुक होतील. आता नूडल्स कुरकुरीत होण्यासाठी त्यावर कॉर्नफ्लोअरचं कोटिंग असलं पाहिजे. तर 100 ग्रॅम नूडल्ससाठी मी साधारण पाव कप कॉर्नफ्लोअर वापरलेला आहे. कॉर्नफ्लोअर भुरभुरवून व्यवस्थित कोटिंग करून घ्या. एका कढईत मी तेल गरम करण्यासाठी ठेवले. आता गरम तेलात अशा प्रकारे थोडे थोडे नूडल्स सोडायचे आहेत. छान गोल्डन कलर येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता कलर तर खूप छानच येतोय. आता मी हे व्यवस्थित तळून झाल्यानंतर तेलातून बाहेर काढते आणि थंड झाल्यानंतर आपण याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊयात. थोडेसे कच्चे नूडल्स आपण बाजूला ठेवलेले आहेत, ते आपण नंतर सूपसाठी वापरणार आहोत. खूपच मस्त कुरकुरीत झालेत. आता सूपसाठी चायनीज लोक जी लोखंडी कढई वापरतात तिला वॉक म्हणतात. तशी मोठी कढई नाही आहे माझ्याकडं, म्हणून मी लहान लोखंडी कढई घेतली आहे आणि त्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल घालून मी ग्रीस करून घेतलेली आहे. आता त्यामध्ये 1 इंच किसलेलं आलं, सोबतच 10 ते 12 किसलेल्या लसूण पाकळ्या आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. तुम्ही मिरची पेस्ट ही वापरू शकता, पण माझ्या घरी लहान मुलं आहेत म्हणून मी मिरची चिरून घातलेली आहे. लसूणही जर तुम्हाला किसायचा नसेल तर तुम्ही लहान लहान त्याचे तुकडे करू शकता. आता एक अर्धा मिनिट हे हाय फ्लेमवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित फ्राय झालं की त्यात एक बारीक चिरलेला कांदा, पाव कप सिमला मिरची, पाव कप कोबी, पाव कप गाजर हे सारं आपण यामध्ये घालायचं आहे. तुमच्याकडे जर बीन्स आणि मशरूम असतील तर तेही तुम्ही इथे वापरू शकता. आणि आता हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया. या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाही आहेत, यामध्ये थोडा क्रिस्प राहिला पाहिजे, तरच सूपला जास्त मजा येईल. व्यवस्थितपणे हे फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. या पद्धतीने जर तुम्ही सूप बनवलं ना तर ते खरोखर हॉटेलपेक्षा सुद्धा खूप छान बनतं आणि पुढच्या वेळेपासून घरचे तुम्हाला घरीच सूप बनवायला सांगतील याची मी खात्री देते. नक्की हे सूप एकदा तुम्ही बनवा. आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घालते. सोबतच मी पाव चमचा पांढरी मिरी पूड घातलेली आहे आणि हे आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता भाज्या करपू नयेत यासाठी मी इथे थोडासा स्टॉक घातलेला आहे, किंवा तुम्ही नॉर्मल पाणी सुद्धा इथे थोडं घालू शकता. आणि आता आपण यामध्ये बाकीचे सॉस घालूया. साधारण 2 टेबलस्पून मी इथे सोया सॉस घातलेला आहे आणि 3 ते 4 टेबलस्पून रेड चिली सॉस घातलेला आहे आणि हे एकदा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपल्याला
उरलेला सगळा व्हेजिटेबल स्टॉक घालायचा आहे. आणि तुम्हाला जर सूपची क्वांटिटी थोडी वाढवायची असेल तर तुम्ही यामध्ये नॉर्मल पाणीसुद्धा मिक्स करू शकता, किंवा जे पाणी आपण नूडल्स उकळून काढलेलं आहे ते सुद्धा यामध्ये ॲड करू शकता. आता सूपला दाटसरपणा येण्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवरची स्लरी करून घेते. 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि त्यामध्ये थोडं पाणी अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे आता आपण सूपला एक उकळी आली की त्यामध्ये ॲड करायचे आहे. यामुळे सूपचा कलर थोडासा लाईट होईल. आता थोडेसे कच्चे नूडल्स जे आपण साईडला ठेवले होते ते एक मूठभर मी इथे घातलेले आहेत. थोडे फ्राय केलेले आणि थोडे उकळलेले नूडल्स खूप छान लागतात. आता वरून मी 1 चमचा व्हिनेगर घातलेला आहे आणि याला आपण 5 मिनिटं उकळतोय. आणि तुम्ही इथे हे सूप उकळल्यानंतर खाण्यासाठी तयार आहे. तर मैत्रिणींनो, आजची ही आपली सूप सिरीज तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि हो, अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.